नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आल्याची बियाण्याची निवड कशी करायची. आल्याची म्हणजे कुठे आडीतनं काढल्यानंतर आपण आले कसं निवडायचं हे बघितलेलं आहे. आता आपण आल्याची बीज प्रक्रिया कशी करायची हे आपण जाणणार आहोत. आल्याची बीज प्रक्रियेसाठी आपण काय काय करणार? बीज प्रक्रिया करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे असतं ते म्हणजे तुमच्या बियाण्याची उगवण एकसारखी व्हावी. तर त्यासाठी बियाण्याची उगवण लवकर आणि एकसारखी होण्यासाठी आपण वृद्धी वापरणार आहोत बीज प्रक्रिया करण्यासाठी सर्वप्रथम. आल्या अशा प्रकारे आपण पाण्याचा बॅलर भरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण वृद्धी हे टॉनिक घेतलेलं आहे, कारण बियाण्याची उगवण क्षमता अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावी. यानंतर आपण त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे कीड नियंत्रण. कारण नवीन बियाण्याला किडीचा प्रादुर्भाव जास्त होत असतो, तर ते होऊ नये त्यासाठी आपण एक कीटकनाशक वापरणार आहोत. कीटकनाशक आपण घेऊया. पण टाकायचं. एक कीटकनाशक आपण घेतलेलं आहे अशा पद्धतीनं. ह्याच्यानंतर आपण एक बुरशीनाशक घेणार आहोत, कारण आल्याला फंगस आलेला असतो. ती बुरशी कमी होण्यासाठी आपण एक बुरशीनाशक घेत आहोत. सुरुवातीच्या पिरियडमध्ये जो बुरशीजन्य रोग असतात तर त्यांचा अटकाव करण्यासाठी आपण एक बुरशीनाशक देखील वापरणार आहोत. आणि त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे नवीन बियाण्यासाठी नवीन मुळ्यांची वाढ तितकंच होणं गरजेचं असतं, कारण त्याशिवाय त्याचं ऑपटेकिंग होत नाही आणि त्याला जीव पण तेवढा येत नाही. तर त्यासाठी आपण फ्लोरा घेणार आहोत. फ्लोराच का घ्यायचं, तर फ्लोरामध्ये ह्युमिक ऍसिड विथ त्यासाठी इतर अन्य सुसंगत घटक त्यात दिलेले आहेत जे की तुमच्या पिकाच्या वाढीसाठी देखील कार्य करणार आहेत. त्यामुळे आपण फ्लोरा देखील ह्या बीज प्रक्रियेमध्ये घेणार आहोत. फ्लोरामुळे काय होतं, त्याच्यामध्ये प्रोटीन, सिलिकॉन आणि हे असल्यामुळं आल्याची उगवण क्षमता चांगली होते आणि मुळांची वाढ पण चांगली होते. लवकर आपल्याला आल्याची वाढ उगवण क्षमता झालेली दिसेल. अशा प्रकारे वृद्धी, फ्लोरा, एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक हे 4 प्रकारचे एकत्र घेऊन आपण असे हे द्रावण तयार केलेलं आहे. हे द्रावण झाल्यानंतर आलं आपण अशा द्रावण तयार करून घेतले. चांगलं एक जीव होण्यासाठी द्रावण आपण सारखं आपण त्याला ढवळत आहोत. काठीनं हलावलं म्हणजे चांगल्या प्रकारे ते एकजीव होऊन जाते. अशा प्रकारे द्रावण आपण हलवून घेऊन एकजीव करून यामध्ये ही असे आपण छिद्राची आपण गोणी घेतलेली आहे कांदा भरण्याची, आणि त्यामुळं त्याच्यात असं आलं ही भरून ठेवलेलं आहे, चांगल्या प्रकारे निवडलेलं. आणि ही छिद्राची गोणी आपण या बॅलरमध्ये 15 ते 20 मिनिटं आपण भिजत ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपण बीज प्रक्रिया करून घेणं गरजेचं आहे. आता बघू शकता आपण ती आल्याची गोणी कशा पद्धतीने आपण बॅलरमध्ये ठेवतो. अशा प्रकारे आपण आल्याची गोणी आपण पाण्यामध्ये ठेवलेली आहे. ही अशी साधारणपणे 15 ते 20 मिनिटं आपण ही गोणी बीज प्रक्रियेसाठी ठेवणार आहोत. धन्यवाद.